नमस्कार, सी 24 तासमध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। महाकाळ वाडगावमधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 18 तासानंतरही दवाखान्यात। कुटुंबीय आणि खासदार लोखंडेंचा संताप व्यक्त। कर्जत डेपो लिहिलेली एसटीची प्रतिकृती देऊन नामदार शिंदे यांचा मनसेच्या वतीने सत्कार। एसटी डेपोच्या प्रश्नाकडे वेधलं लक्ष। हिंदू मुस्लिम ऐक्याचं उत्तम उदाहरण, मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांना वाटलं पिठलं आणि भाकरी। आणि रावरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, खडांबा शिवारामधनं 6 दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या। ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार। एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार। ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। श्रीरामपूर तालुक्यातील महाकाळ वाडगाव येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 18 तासानंतरही दवाखान्यामध्येच पडून होता। यावेळी मृतदेहाची अवहेलना पाहून कुटुंबातील सदस्यांनी मोठा संताप व्यक्त केलाय। तर श्रीरामपूर दौऱ्यावरील खासदार लोखंडे हे पोलिसांचा निष्काळजीपणा आणि महसूल कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष पाहून खूप संतापले। श्रीरामपूर तालुक्यातील महाकाळवाड येथील शेतकरी दिलीप दत्तात्रय वानखेडे यांनी डाळिंबाची बाग करण्यासाठी HDFC बँकेकडून कर्ज घेतलं होतं। पहिले काही बँकेचे हप्ते भरले, परंतु या डाळिंबाला पाणी न मिळाल्यानं ही बाग जळून गेली। त्यामुळे हातचं आलेलं पीक निघून गेलं। त्यामुळे दिलीप वानखेडे हे निराश झाले। तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांचा तगादा, त्यामुळे नैराश्य आल्यानं दिलीप वानखेडे यांनी विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली। मंगळवारी सायंकाळी त्यांना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी आणत असताना रस्त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला। हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी सायंकाळी 6 वाजता कळवली होती। सायंकाळपासून ते बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पोलिसांनी साधे ढुंकूनही या ठिकाणी पाहिलं नाही। पोलिसांना फोन लावला तर त्यांचे फोन स्विच ऑफ दाखवण्यात आले। पोलीस निरीक्षक कुठे आहेत हे कोणाला सांगता येत नव्हतं। तसेच महसूलचे तलाठी, मंडलाधिकारी यांनी देखील दुर्लक्ष केल्यानं साधा पंचनामाही करण्यात आला नाहीये। त्यामुळे महसूल आणि पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून आलाय। या दरम्यान श्रीरामपूर दौऱ्यावरती असलेले खासदार सदाशिव लोखंडे यांनी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे आणि हा सर्व प्रकार त्यांना पाहायला मिळालाय आणि ते देखील संतापले। दुपारी 11 नंतर आलेल्या पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतलाय आणि आपला संताप व्यक्त केलाय। 18 तास मृतदेह दवाखान्यामध्ये पडून होता। त्यांच्या लहान मुलांची आणि नातेवाईकांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना कोणालाही येऊ शकत नाही। असा प्रकार झाल्यानं सर्वसामान्य लोकांनीही पोलिसांच्या अशा कृत्याची चीड व्यक्त केली आहे। दुपारी 12 वाजता मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। त्यानंतर दुपारी दिलीप वानखेडे यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेत। या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। माझ्याकडे आला होता, 5-6 दिवस झाले। मला नोटीस आलं म्हणे माझ्याकडे 5.5 लाख रुपये लोन आहे। मी म्हणलं आम्ही आता कोणी दुष्काळी परिस्थितीमुळे कोणी पैसे देऊ शकत नाही, आता तू कशाला काढलं एवढं कर्ज? तर ते म्हणला पीक पाणी होत नाही, काही नाही, काढलं शेतीसाठी। तर ते नोटीस आलेलं आहे मला। मग मी आता काय करू? तर मी माझ्या जीवाचं काही पण करू शकतो। मी त्याला नाही म्हणलं असं काही करू नको, थोडा दमदर आपण काहीतरी करू त्याच्यावर। पण त्यांनी ते बर्दाश्त नाही केलं। तो एकटाच असल्यामुळे त्यांनी विचार केला, त्याची बुद्धी घाबरली आणि त्यांनी एक बायकोचा आणि मुलाचा विचार न करता
त्यांनी 5.5 लाखासाठी औषध पिऊन घेतलं. शेतीमध्ये त्यांचं कसं होतं पाण्याची म्हणजे शाश्वत शेती नव्हती त्यांची आणि त्यांनी जे शेतीचं डेव्हलपमेंटसाठी HDFC बँकेचं 5 लाखाचा लोन घेतला होता. तो लोन घेऊन एक 7-8 महिने झाले, पण बँकेचं आत्ता त्यांना काल परवाच नोटीस आली होती. त्यांनी आम्हाला ते बोलले पण होते, पण त्यांनी म्हणजे कर्जमाफीमध्ये खाजगी बँकेचं बसत नाही बा असा एक त्यांचा समज होता. त्याच्यामुळं मग एक ते टेन्शनमध्ये होते 2-3 दिवसापूर्वी पण होते आणि त्याच्यातच त्यांनी आपलं जीवन संपवलं. राणी साळुंके, C24 तास, श्रीरामपूर. 21 जूनच्या मध्यरात्री चोरट्यांनी राहुरी शहरातील एक बंगला फोडला, मात्र तिथं काहीही हाती लागलं नाहीये. तर राहुरी खुर्द येथील सिद्धिविनायक मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे आणि जवळपास 15 ते 16 हजार रुपये लांबवलेत. त्यामुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. राहुरी शहरातील गोकुळ कॉलनी येथे हनुमंत चौधरी हे 21 जून रोजी सकाळी काही कामानिमित्त आपल्या बंगल्याला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन मध्यरात्रीच्या दरम्यान भुरट्या चोरांनी चौधरी यांच्या श्रीनिवास बंगल्याचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि घरातील सामानाची उचकापाचक केली आहे. सुदैवानं चोरट्यांच्या हाती काहीही लागलं नाहीये, त्यामुळे त्यांना रिकाम्या हातानं परत जावं लागलंय. मात्र तालुक्यातील राहुरी खुर्द येथे नगर मनमाड रोडलगत असलेल्या सिद्धिविनायक या मंदिराची दानपेटी फोडून 15 ते 16 हजार रुपये चोरून नेल्यानं या परिसरामध्ये नागरिकांमधनं संतापाची लाट पसरली आहे. 4 दिवसांपूर्वी या मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये चोरी झाली होती. त्या घटनेचा अद्याप काहीही तपास लागला नाहीये. या परिसरातील भुरट्या चोरांना नागरिक त्रस्त झालेत. या चोरांचा त्वरित बंदोबस्त केला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. सदर भुरटे चोर हे याच परिसरातील असल्याचं नागरिकांनी सांगितलंय. या चोरांबाबत पोलिसांना सर्व काही माहिती असताना पोलीस कोणतीच कारवाई करत नाहीयेत. त्यामुळे ग्रामस्थांमधनं पोलीस प्रशासनाच्या कामकाजावरती ताशेरे ओढले जात आहेत. मी हनुमंत मारुती चौधरी प्राथमिक शिक्षक आहे. आईचं निधन झाल्यामुळं मी गावाकडे जामगाव तालुका पारनेर या ठिकाणी गेलेलं असल्यामुळे घरी घर बंद होतं आणि घर बंद असल्यामुळं त्याचं हे करून कुलूप तोडून आतमध्ये शिरले आणि सगळं उचकपाचक करून चीजवस्तू नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना घरामध्ये काही नसल्यामुळे काही सापडलं नाही. लॅपटॉप होता घरी, परंतु तो पण त्यांनी नेलेला नाही. सकाळी ही गोष्ट शेजारी राहणारे अण्णा पाटील शेट्टी यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी आम्हाला फोन केला आणि फोन केल्यानंतर या ठिकाणी आम्ही गावावरून आल्यानंतर पाहिलं तर त्या ठिकाणी सगळ्या चीजवस्तू आमच्या जागेवर असलेल्या दिसल्या. मागील 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. या कॉलनीत ही चोरी प्रथमच आमच्या कॉलनीत पहिली घडलेली आहे. तर पोलिसांना विनंती आहे पेट्रोलिंग. आणि दुसरी गोष्ट असते की जे लोक आपण गाडी जाणार आहे घरी कुलूप लावण्यापेक्षा त्यांनी शेजाऱ्यांना कल्पना देऊन बाहेर जाणे आहे. आज सकाळी आमचे बंधू गणपतीची पूजा करण्यासाठी 6 वाजता उठले. त्यांच्या असं लक्षात आलं की गणपतीची देणगीची जी पेटी आहे ती अज्ञात चोरांनी रात्री साधारणतः फोडलेली आहे. त्या पेटीत साधारणतः 15 ते 16 हजार रुपये देणगी असेल असं वाटतंय. कोणावर संशय आहे का तुमचा? अज्ञात शौचालय आहे म्हणा, अज्ञात चोरच असतील, परिसरातलेच असतील साधारणतः. चोऱ्या माऱ्या खूप आमच्या राऊरकोटमध्ये वाढलेल्या आहे. मध्ये आता एक 8-10 दिवसापूर्वी शाळेतसुद्धा चोरी झाली होती. शाळेतसुद्धा कपाट काही बरेच सामान गेलं होतं आणि रात्रीच्या वेळेससुद्धा रस्त्यावर गाड्या अडून चोरी केली जाते या परिसरात. आणि राहुरी खुर्दची जनता खूप या चोऱ्या माळ्यामुळे भुरट्या चोऱ्यामुळे त्रस्त झाली. तर पोलिसांनी याचा काहीतरी बंदोबस्त करावा आणि नाही तर अन्यथा आम्ही रस्ता रोकोचं आंदोलन उपासणार आहोत. राहुरी खुर्च्या ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोकोचं आंदोलन आम्ही लवकरच याचं जर हे झालं नाही लवकर रस्ता रोकोचं कोणतीच सूचना न देता रस्ता रोको आम्ही हे करणार आहोत. तरी पोलीस प्रशासनाने याचा योग्य तो हे करावा, बंदोबस्त करावा चोरांपासून. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास,
राहुरी. श्रीगोंदा शहरातील भूमिहीन शेतकऱ्यांची इंदिरानगरमध्ये वसाहत आहे. मात्र या ठिकाणी पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. त्यामुळे नगरपालिकेसमोर युवा सेनेच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात आलं आहे. श्रीगोंदा शहरातील भूमिहीन शेतकऱ्यांची वसाहत असलेल्या इंदिरानगर येथील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे श्रीगोंदा नगरपालिकेसमोर युवा सेनेच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात आलं आहे. यावेळी महिला उपोषणकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. इंदिरानगर येथील अंतर्गत रस्त्यांचं भूमिपूजन होऊन अनेक दिवस उलटलेत, मात्र अजूनही काम सुरू झालं नाहीये. स्ट्रीट लाईटचे पोल आहेत, मात्र रात्री येथे अंधाराचं साम्राज्य असतं. वसाहतीतील रहिवाशांना मिळकतीचे उतारे मिळावे, वेळेवर पाणीपुरवठा होत नाहीये. ज्या दिवशी पाणी येईल त्याच दिवसाचे पाणीपट्टी आकारण्यात यावी, असे अनेक मुद्दे यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या निवेदनामध्ये दिलेत. यावेळी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब दुतारे, संतोष खेतमाळीस, हरिभाऊ काळे, पावसे, नाना दुतारे यांच्यासह वसाहतीतील अनेक नागरिक आणि महिला उपस्थित होत्या. परिसरातील नागरिकांना सुखसुविधापासून वंचित ठेवणाऱ्या नगर परिषद व नगराध्यक्ष, नगरसेवक व ठेकेदारांचा जाहीर निषेध करतो व त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम न करता एक वर्ष झालं भूमिपूजन केलं तरी कुठल्याही प्रकारचे काही काम न करता नुसते आश्वासन देतात आणि सांगतात आज करू उद्या करू, पण काही कुठलंही काम होत नाही. आणि त्यामुळे आम्ही आमरण उपोषण करणार. आधी काम चालू करावं, नंतर काम चालू करावं. काम चालू केल्यानंतरच उपोषण सोडल्या जाईल. तसे उपोषण सोडण्यात येणार नाही अशी प्रशासनाला कळवावी. ही आमची उपोषणाला दखल न घेतल्यास आमरण उपोषण चालू असं सुरू राहणार. जोपर्यंत कामावर माणसं जाणार नाहीत तोपर्यंत काम असंच उपोषण सुरू राहणार. शिवसेना नाव सांगू सुरू. शिवसेना युवा सेनेच्या वतीने आमरण उपोषण करत असून बाळासाहेब दुतारे उपोषणला बसलेले असून आम्ही श्रीगोंदा नगर येथील रहिवासी असून आत्तापर्यंत आम्ही वेळोवेळी उपोषण करून आम्हाला नुसतं सांगण्यात आलं की तुमची कामं करू, असं खोटे नाटक बोलवून करून आम्हाला पाठवण्यात आलं. पण आत्तापर्यंत कुठलाच नगरपालिका स्थापन झाल्यापासून इंदिरानगरचा निधी गेला कुठं. आणि आता 6-7-8 महिन्यापूर्वी रस्त्याचं नुसतं भूमिपूजन करून ठेवून रस्ता खांदून ठेवला 4 फूट. तुमच्या भागातील नगरसेवकांनी भेटले करून या संदर्भात? नगरसेवक अजून आम्हाला, नगराध्यक्ष बी नाही, नगरसेवक बी नाही, नगरपालिकेचा कुठलाच अधिकारी अजून आम्हाला भेटलेला नाही. आणि या आमरण उपोषण असं तुम्ही गेले होते का नगरसेवकांकडे? तुमच्या भागातल्या जे नगरसेवक आहेत तुमचे त्यांच्याकडे गेले होते का या प्रश्नात? त्यांना बरेच वेळा सांगितलं होतं, पण त्यांनी बी काय कुठले दखल घेतले नाही आणि नुसतंच खांदून ठेवले. कुठल्या ठेकेदाराने खांदून ठेवले त्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची इंदिरानगरच्या वतीने मागणी. आता हे जे नगरपालिकेचं रस्त्याचं काम आहे, तर रस्त्याचं काम चालू झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही कुठल्याही परिस्थितीत, काही झालं तरी. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कर्जत येथे प्राध्यापक राम शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार कार्यक्रमामध्ये मनसेच्या वतीनं स्वतंत्र सत्कार करण्यात आला आणि कर्जत डेपो लिहिलेली एसटीची प्रतिकृती नामदार शिंदे यांना भेट देण्यात आली आहे आणि डेपोच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आलंय. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरामध्ये याला दाद दिली आहे. जलसंधारण मंत्री नामदार प्राध्यापक राम शिंदे यांना विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण हे नव्यानं कॅबिनेट खातं मिळालंय. त्यांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन कर्जतला मिळवून राज्य पातळीवरती कर्जतचं नाव उज्ज्वल करण्याचा चंग बांधलाय. या निमित्तानं कर्जत येथे सर्व पक्षांच्या वतीनं नामदार शिंदेंचा सत्कार करण्यात आलाय. या प्रसंगी मनसेच्या वतीनं स्वतंत्र सत्कार करण्यात आला. यासाठी एक आकर्षक सजवलेला बॉक्स कार्यकर्त्यांनी मंचावर आणला. तो उघडल्यानंतर आतमध्ये अजून एक बॉक्स होता. नामदार शिंदे यांनी तो बॉक्स उघडला आणि आतमध्ये कर्जत डेपो लिहिलेली एसटी प्रतिकृती निघाली आहे.
जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष राहुल निंबोरे, शहराध्यक्ष रवींद्र सुपेकर, राजू धोत्रे, धरमसिंग परदेशी, नामदेव थोरात, हनुमंत सूर्यवंशी, भाऊसाहेब गावडे, सोमनाथ तोरणमल आदींनी नामदार शिंदेंना ही भेट दिली आहे। यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला। या सत्कार सोहळ्यात मनसेनं गांधीगिरी केली की काय असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतानाच मनसेचे जिल्हाध्यक्ष पोटरे यांनी आपल्या भाषणामधनं ही गांधीगिरी नसल्याचं म्हटलंय। नामदार शिंदे यांनी आपल्या भाषणामधनं या प्रश्नावरती आपण सातत्याने पाठपुरावा करतोय, मंत्रालयामध्ये प्रत्येक कॅबिनेटला सचिन तुझी आठवण झाल्याशिवाय राहत नाही अशी दाद एसटी डेपोच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या मनसेच्या सचिन पोटरे यांना दिली आहे। नामदार शिंदे यांनी सदरची एसटी आपल्या शासकीय वाहनामधनं मुंबईला नेली असल्याचं समजतंय। खऱ्या अर्थानं हा सर्वपक्षीय सत्कार होत असताना महाराष्ट्रात मला वाटतं सर्वपक्षीय सत्कार क्वचितच मंत्र्याचा झाला असेल, माझ्यात ऐकिवत नाही, पण पहिला सत्कार झाला, दुसरा झाला असता पण मीच नको म्हणला तो म्हणजे कॅबिनेट झाल्यावर आता पण झाला, त्यामुळं माझी देखील जबाबदारी वाढते आणि ही जबाबदारी वाढत असताना पार्टी पक्ष माझा तुझा असं मी मानण्याचा विषय येत असला तरी मी मानित नाही, कारण आता परत एवढा शिकल्या सवारलेला आमदार जर तुम्ही निवडून दिला असेल की हो माझा आणि तो तुझा आणि तो अशोक जायबाई सांगत होते आमचं तेवढं काहीतरी करा, 5 लाखाचा सभा मंडप द्या, 1.25 कोटी दिले कसं वाटलं। सर्वपक्षीय सत्कार मी स्वीकारला, आपण केला, माझी आणखी जबाबदारी वाढली आणि या कर्जत जामखेडचा चेहरा मोहरा बदलत असताना या जनतेचं जीवनमान उंचवण्यासाठी आवश्यक ते कोणतीही गोष्ट करायची वेळ आली तरी कधी माघार घेणार नाही। माझ्या जनतेला न्याय देण्याची भूमिका इथून पुढच्या कालखंडामध्ये जरूर पार पाडेल, याच्याही पेक्षा जास्त जोराने आपण आणि मी किती नशिबाने आज विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा माझा सर्व पक्षीय आमदारांनी सत्कार केला डीपीसी मध्ये, राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा आज जिल्हा नियोजन भवनामध्ये सत्कार केला, मंत्र्याला जास्तीची खाती वाढल्यामुळं आणि म्हणून साठी आपलं मन मोठं पाहिजे। आता माणसांनी आपल्याला मोठं केलं तर मोकार बारीक कसं बरोबर काय होईल, करणं मोठं पण जाऊ दे होते लोक काय व्हायचे, त्यामुळे लहान मन करून लहान होतच नाही। लोक म्हणले तुम्हालाच चान्स आहे वर प्रमोशन आहे, मन मोठं त्याचा परिणाम आहे, तुम्ही सुद्धा मन मोठं ठेवा आणि मन मोठं ठेवल्याने आपलं काय नुकसान आहे। आशिष बोरा, C24 तास, कर्जत। 10वीचा निकाल लागल्यानंतर आता 11वीसाठी ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया सुरू होणार होती, मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही प्रक्रिया ठप्प झाली होती। मात्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुन्हा गुरुवारी सकाळी 10 वाजता ऑनलाईन प्रक्रिया सुरू होईल असं आश्वासन दिलं आणि प्रक्रिया सुरू झाली। तर ग्रामीण भागातील प्रवेश प्रक्रिया 24 जूनला सुरू होणार आहे। 10वीचा निकाल लागल्यानंतर 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार होती, मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे ऑनलाईन प्रक्रिया ठप्प झाली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप झाला होता। बुधवारी 21 जून रोजी दुपारी शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल असं आश्वासन विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलं होतं। त्याप्रमाणे सकाळी 10 वाजता ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे। तसेच अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचरचे प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी 24 तारखेला ग्रामीण भागातील प्रवेश प्रक्रिया सुरू होईल असं सांगितलंय। रयत शिक्षण संस्थेचं अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर आणि या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचा मी प्राचार्य डॉक्टर पांडुरंग गायकवाड। सध्या महाविद्यालयामध्ये सर्व वर्गांची प्रवेश प्रक्रिया चालू आहे। विशेषतः 12वीची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती प्रवेश प्रक्रिया संपलेली आहे आणि 11वीची परीक्षा 24 तारखेपासून आम्ही प्रवेश प्रक्रिया सुरू करतो आहे। खरं तर आमच्याकडे जी प्रवेश प्रक्रियेची पद्धत जी आहे ती सगळी आम्ही गुणवत्तेनुसारच प्रवेश दिले जातात आणि महाविद्यालयामध्ये 11वी कॉमर्स जे आहे ते 2 तुकड्या ज्या असतात त्या नॉन ग्रँटेबलच्या आहेत, सायन्स एक ग्रँटेबलची एक नॉन ग्रँटची आहे, आर्ट्सच्या 3 तुकड्या ज्या आहेत त्या ग्रँटेबलच्या आहेत आणि एकूणच आपण जिल्ह्याचे निकाल पाहिले, तालुक्याचे निकाल पाहिले
तालुक्यातल्या 11 शाळांचे निकाल 10वीचे निकाल 100% लागलेले आहेत आणि त्याचा परिणाम एकूणच संपूर्ण जर सगळं शाळांचे जर निकाल जर चांगले लागले, महाविद्यालयाचा निकालसुद्धा आमचा 99% आहे. म्हणजे कला शाखेचा 85, वाणिज्य शाखेचा 96 आणि विज्ञान शाखेचा 99 असा एकूण 93.59% लागलेला आहे. आणि मग तालुक्याचा निकाल पाहता, जिल्ह्याचा निकाल पाहता आणि महाविद्यालयाचा निकाल पाहता सर्व उत्तम प्रकारचे निकाल लागलेले आहेत आणि त्याचा परिणाम संपूर्ण या प्रवेश प्रक्रियेवर होतो. संपूर्ण प्रेशर जे आहे तालुक्याचं या महाविद्यालयामध्ये होतो. खरं तर महाविद्यालयामध्ये इतरही कॉलेजेस आहेत, भीमाशंकर कारखान्याचं कॉलेज आहे, बीडी काळे महाविद्यालय आहे, पण मुलांचा कल जो आहे तो जास्तीत जास्त याच महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळावा असा पालकांचा आग्रह असतो. पण पालकांनाही माझी विनंती आहे की आपल्याला ज्या पाल्याला जे काही मार्क्स पडलेले असतात ते मार्क्स नुसते गुणवत्तेच्या दृष्टीनं वाढ त्यामध्ये झाली पाहिजे, संख्यात्मक वाढ होऊन उपयोगाचं नाही. आमच्या खरं तर तालुक्यातले शिक्षक, महाविद्यालयातले शिक्षक चांगलं काम करत आहेत, पण प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि प्रत्येक माझ्या शिक्षक बांधवांना मी असं म्हणेल की आपल्या विद्यालयाचे निकाल जसे संख्यात्मकदृष्ट्या चांगले लागलेले आहेत तसे गुणात्मकसुद्धा चांगले लागले पाहिजेत. आणि जर अशा पद्धतीचे गुणात्मक निकाल लागले तर ही प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुलभ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझ्या पालक वर्गाला सुद्धा विनंती आहे की पुष्कळदा पालक जो आहे ती 40% मार्क्स पडलेले पालकांना विद्यार्थ्याला असतात आणि तो मात्र म्हणतो की मला अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश पाहिजे. म्हणजे जर समजा उदाहरणार्थ जर जागा समजा 200 असतात आणि अर्ज आमच्याकडे 1000 आलेले असतात आणि मग याचा परिणाम जो आहे गुणवत्ताशिवाय किंवा मेरिट लावल्याशिवाय आपल्याला प्रवेश देताच येत नाही. आणि म्हणून मग ही आमच्याकडे जी चाललेली प्रवेश प्रक्रिया जी आहे ती आम्ही गुणवत्तेवरच प्रवेश देतो आणि हा जो निकष असतो त्यामध्ये कुठेही आम्ही तडजोड करत नाही. कारण आपलं हे महाविद्यालय जे आहे ते आंबेगाव तालुक्यातलं पहिलं महाविद्यालय आहे, किंबहुना उत्तर पुणे जिल्ह्यातलं अण्णासाहेब आवटे महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय होतं. आणि या महाविद्यालयाची परंपरा जी आहे ती साजेशी आहे. या महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीवर की नवीन विद्यापीठ कायद्याप्रमाणे ज्याला विकास समिती आम्ही असं म्हणतो की त्याच्यामध्ये या विकास समितीचे चेअरमन आमचे जे आहेत ते या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आहेत, बाळासाहेब बेंडे आहेत, बाळासाहेब बानखेले आहेत, सरपंच दत्ता गांजाळे आहेत. अशा प्रकारची ही मंडळी जी आहे या सर्व लोकांच्या मार्गदर्शनावर या महाविद्यालयाची प्रगती आणि घोडदौड चालू असते. अशा पद्धतीनं या प्रवेश प्रक्रियेसाठी सर्व पालकांनी विशेषतः गुणवत्तेवरच प्रवेश घ्यावा अशा प्रकारचं आवाहन आणि विनंती सर्व तालुक्यातील पालकांना, विद्यार्थ्यांना करतो. धन्यवाद. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. श्री क्षेत्र सरलाबेट पायी दिंडीचं हरिभक्त पारायण रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलंय. यावेळी माजी नगरसेवक साहेबराव तनपुरे यांनी त्यांच्या परिवारासहित हॉटेल कुबेरच्या प्रांगणामध्ये दिंडीतील वारकऱ्यांचा पाहुणचार केलाय. पंढरीची वारे आहे माझ्या घरी आणिक न करी तीर्थव्रत. ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषामध्ये श्री क्षेत्र सरलाबेट पायी दिंडीचं हरिभक्त पारायण रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथे आगमन झालं. त्यानंतर राहुरी साखर कारखान्याचे माजी संचालक, राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक साहेबराव तनपुरे यांनी हॉटेल कुबेरच्या प्रांगणामध्ये परिवाराच्या वतीनं दिंडीचा चहा पाण्यानं पाहुणचार केलाय. यावेळी राहुरीचे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे, शांताराम शेटे, राजेंद्र तनपुरे, हॉटेल कुबेरचे गोवर्धन तनपुरे, रुद्राक्ष युवा मंचचे नितीन तनपुरे, शुभकीर्ती कन्स्ट्रक्शनचे सतीश तनपुरे, नगरसेविका राखी तनपुरे, पीपल्स बँकेचे माजी संचालक रामदास बोरुडे, LICचे रमेश नालकर आदी उपस्थित होते. वैकुंठवासी नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं गेली अनेक वर्षांपासून दिंडीचं आयोजन करण्यात येतं. दिंडी सोहळ्यामध्ये स्वच्छता, व्यसनमुक्ती या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं जातं असं प्रतिपादन हरिभक्त पारायण रामगिरी महाराज यांनी केलंय. या दिंडीचे स्वागत शुभकीर्तीचे सतीश तनपुरे यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक रुद्राक्ष युवा मंचचे अध्यक्ष नितीन तनपुरे यांनी केलंय. यावेळी शेकडो वारकरी नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. या तिसरा दिवस आज राहुरीचा मुक्काम आहे. 19 तारखेला बेटातून आणि दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांची 200 वर्षाची परंपरा आहे.
समुद्रविरात गंगागिरी महाराज पंढरीला पायी जात असत आणि त्यांचा त्याग झोपडी पेटून गंगागिरी महाराज पंढरपूरला पायी जात असत, झोपडीचे स्मरण होणे. अशा प्रकारे त्यागाची एक परंपरा आहे. या परंपरेतून भजनाचा आनंद, समाजाला उद्बोधन आणि एक स्वच्छतेचा सुद्धा संदेश. कारण आपल्या दिंडीमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण स्वच्छता पाळतो. एक आदर्शाच्या प्रकारची आपली दिंडी आहे. रस्त्याने चालताना सुद्धा शिस्तीमध्ये चालणं. कारण आपण जर शिस्तीत चाललो, आपण जर शिस्तीत वागलो तर आपल्या शिस्तीचा निश्चित आदर्श इतर लोक घेतील आणि अशाच प्रकारचे आदर्श आपली दिंडी आहे. आणि म्हणून दिवसभर आपण पायी चालतो, संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी आणि कथा, कीर्तन, भजन, त्यानंतर सकाळी प्रातःकाळी उठल्यानंतर दिंडी निघून गेल्यानंतर आपलं भक्त मंडळ त्या ठिकाणी स्वच्छता करीत असतं. जेवढे मुक्काम आहे, प्रत्येक मुक्कामाच्या दिवशी वेगवेगळ्या गावची भक्त मंडळ आपण सेवेकरता बोलून घेत असतो, जेणेकरून जिथं आपण मुक्काम करतो त्या ठिकाणी एक स्वच्छतेचा संदेश जावा. आणि भगवंताचं भजन चिंतनाचा आनंद तर आपण घेत आहोत. भगवंताच्या भजनाचा आनंद हा सर्वश्रेष्ठ आहे. हरी भजने ढवळले जग सुटविला लाग कलिकाळाचा. कलिकाळ मात करण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या भजनामध्ये आहे, भगवंताच्या चिंतनामध्ये आहे. आणि ते चिंतन करून जगाला ज्ञानाचा उपदेश करून प्रत्येक रस्त्याने, प्रत्येक गावामध्ये कथा कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून समाजाच्या प्रबोधनाचं कार्य, व्यसनाधीन असणाऱ्यांना व्यसनमुक्त करण्याचं कार्य आपण करतो. आणि सुख दुःख समान अवस्था प्राप्त व्हावी त्याकरताही आपण आणि अध्यात्माचा उपदेश करतो. आणि या अध्यात्म आणि निश्चित आपलं जीवन सुखी होईल. आपण हे अध्यात्म आपल्या जीवनामध्ये उतरावं आणि सुखी व्हावं हाच संदेश आणि सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या दिंडी सोहळ्याचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, सर्व वारकरी हे शेतकरी वर्गातील जास्त बहुतांश असतात. म्हणून ज्या ज्या ठिकाणी पाऊस झालेला नाही तिथे चांगला पाऊस व्हावा आणि शेतकरी वर्ग सुखी व्हावा. धन्यवाद. दिंडीचे प्रस्थान झाले आमच्या इथे. हरिभक्तपरायण रामगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जी दिंडी आली, दरवर्षीप्रमाणे ते आम्हाला सेवा करण्याची संधी देतात. अशीच परंपरा आम्ही कायम ठेवू व सर्व भक्त, सर्व भाविक इथं दरवर्षीप्रमाणे चहा नाश्त्याचा लाभ घेतात. त्याबद्दल त्यांचे आम्ही फार फार आभारी आहोत. आणि त्यांचे आम्ही पूर्ण तनपुरी कुटुंब त्यांचे स्वागत करीत आहोत. धन्यवाद. आमच्या दिंडीला या ठिकाणी सद्गुरू गंगागिरीजी महाराज पायी दिंडी सोहळ्यासाठी तनपुरे परिवाराने चांगली चहाची, बिस्किट, चांगली व्यवस्था ठेवली. त्याबद्दल आमच्या संस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद. आम्ही जी वारी करतो, सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांनी जो आम्हाला दंड घालून दिला त्या दंडकाप्रमाणे आम्ही ही दिंडी करतो. सद्गुरू रामगिरीजी महाराज हे आमच्या सोबत आहे आणि ते स्वतः पायी चालतात, सर्वांना बरोबर घेऊन चालतात. गेली 200 वर्षाची परंपरा आहे, आजवत ही चालू आहे. यापुढेही सद्गुरू रामगिरीजी महाराज यांनी आजवत चालू ठेवले आहे. ते आमच्या सोबत आहे. आम्ही पायी वारीला चाललेलो आहे. तनपुरे परिवाराने चांगली या ठिकाणी व्यवस्था केली आहे. आमच्या सर्व वारकऱ्याच्या वतीनं तनपुरे परिवारांना धन्यवाद. सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थांच्या वतीनं, सद्गुरू रामगिरीजी महाराज यांच्या वतीनं तनपुरे परिवाराला लाख लाख धन्यवाद, लाख लाख धन्यवाद. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत
मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। पाहूयात पुढची बातमी। दौंड तालुक्यातील यवत येथे पालखी सोहळा आणि पवित्र रमजान निमित्त हिंदू मुस्लिम बांधवांची आगळीवेगळी एकता पाहायला मिळाली आहे। सोहळ्यादरम्यान मुस्लिम बांधवांनी वारकरी भक्तांना पिठलं आणि भाकरी बनवून जेवण दिलंय। विठू नामाचा गजर करत दौंड तालुक्यातील यवतमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत आलेल्या वारकऱ्यांना जेवण्यासाठी पिठलं आणि भाकरी करण्यात येतं। यावेळी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे। मुस्लिम बांधवांनी पालखी सोहळ्यासोबत आलेल्या वारकरी भाविक भक्तांना जेवणासाठी स्वतः पिठलं आणि भाकरी बनवली आहे, तर मुस्लिम बांधवांना रोज इफ्तार करण्यासाठी हिंदू बांधवांनी बनवलेला प्रसाद देण्यात आलाय। याबाबत येथील हिंदू मुस्लिम ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अब्बास शेख यांनी। आज पवित्र असे रमजान महिन्याचे उपवास चालू आहेत, तसेच संत तुकाराम महाराजांची पालखी आज दौंड तालुक्यामध्ये येत आहे आणि या निमित्ताने हिंदू मुस्लिम बांधवांचे एकतेचं प्रतीक आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। हिंदू मुस्लिम बांधवांनी आज एक दुसऱ्यासाठी काय केलेलं आहे तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ। काय सांगाल, आज नेमका काय आपण केलेलं आहे आणि कशा पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन आहे? आता हा पवित्र महिना असल्यामुळे मुस्लिम समाजाचा आम्ही यवत गावामध्ये या उपवासाचा संध्याकाळी जो उपवास सुटतो रोजाचा, त्या उपवासासाठी जे या पालखी सोहळ्यासाठी आम्ही बेसन भाकरी बनवलेलं आहे, तेच बेसन भाकरी त्यांना उपवास सोडण्यासाठी आम्ही इथून देणार आहोत। आणि त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा बेसन भाकरी बनवली, ते सुद्धा बेसन भाकरी या वारकऱ्यांसाठी इथं पाठवणार आहेत। त्यामुळं आजचा हा आनंदाचा गोष्ट आहे। विशेष म्हणजे यवत गावामध्ये पहिल्यापासून पालखी चालू झाल्यापासून आजपर्यंत कधीही कुणाचा कोणी भेदभाव केलेला नाही। इथं सर्व समाजाची माणसं एकत्र येऊन हा सोहळा पार पडत असतात। हिंदू मुस्लिम हा समाज एकत्र रीतीने हा पालखीचं सगळे स्वागत करत असतो, एकत्र रीतीने त्यांना बेसन भाकरी वाटत असतो। विशेष म्हणजे घरोघरनं ज्या भाकरी येतात त्या सुद्धा मुस्लिम समाजाच्या भाकरी जास्तीत जास्त यवतमध्ये जमा होतात, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। धन्यवाद। साधारणतः मुस्लिम बांधवांनी रोजाचे उपवास असताना सुद्धा आपल्या येथील हिंदू बांधवांसाठी आज भाकरी आणि पिठलं बनवले आहे, तसंच जे हिंदू बांधवांनी वारकऱ्यांसाठी पिठलं आणि भाकरी बनवले आहेत ते मुस्लिम बांधवांना ते रोजा सोडण्यासाठी इफ्तारसाठी ते देणार आहेत। यवत येथे दरवर्षी पालखी सोबत येणाऱ्या वारकऱ्यांना पिठल्यासोबत सुमारे 5000 भाकरी बनवल्या जातात आणि त्याही बिना मोबदला। 20 महिला हे काम करतात। या महिलांसोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी अब्बास शेख यांनी। आपल्यासोबत आता इथं काही महिला भगिनी आहेत, त्या येणाऱ्या वारकऱ्यांसाठी इथे भाकरी टाकण्याचं काम करत आहेत। आपण त्यांनाच विचारूया की हे साधारणतः किती दिवसापासून किती वर्षापासून हे असं करतायत आणि याचा काय ते मेहनताना वगैरे काय घेत आहेत का? मला एक सांगा ताई की तुम्ही कधीपासून हे भाकरी टाकायचं काम करताय आणि याचा काय पैसे वगैरे काय घेता का आपण? आम्ही पैसे काही घेत नाही आणि बरेच वर्षापासून भाकरी करतो इथे वारकऱ्यांसाठी। तुम्हाला एकंदरीत साधारणतः किती भाकरी वगैरे तुम्ही टाकता किंवा एक अंदाजे तुम्हाला किती तुम्ही पूर्णपणे भाकरी होत असतील काय सांगता? 5000 भाकरी बनवतो आम्ही। 5000 बनवता तुम्ही? किती स्त्रिया वगैरे ह्या सर्व 5000 भाकरी बनवता? आम्ही 20 जण आहेत। साधारणतः 5000 भाकरी 20 महिला या बनवत असतात आणि या सर्व फ्रीमध्ये असतात, याचा अजिबात बिलकुलही मेहनताना घेत नाहीत। अब्बास शेख, C24 तास, दौंड। शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील अंगणवाडीची मोठी दुरावस्था झाली आहे। नवीन इमारत होण्यापूर्वीच अंगणवाडीची पहिली इमारत पाडण्यात आली आहे, त्यामुळे ही अंगणवाडी गावातील मोडकळीस आलेल्या सभागृहामध्ये भरवण्यात येते, त्यामुळे मुलांचा जीव धोक्यात आलाय। शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथे अंगणवाडीची मोठी दुरावस्था झाली आहे। नवीन इमारत मंजूर करण्यात आली आहे, मात्र काम पूर्ण होण्या अगोदरच अंगणवाडीची पहिली इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे, त्यामुळे ही अंगणवाडी मोडकळीस आलेल्या गावातील एका सभागृहामध्ये भरवण्यात येते। त्या सभागृहाची दुरावस्था झाली आहे,
त्यामुळे अंगणवाडीतील मुलांचा जीव धोक्यात आलाय। ही इमारत मोडकळीस आल्यानं दुर्घटना होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये पावसाळा देखील सुरू झालाय। पाऊस सुरू झाला की इमारतीमध्ये संपूर्ण ठिकाणी पाणी गळतंय। मुलांना तिथेच बसवलं जातं, तर त्या इमारतीमध्ये मुलांना बसण्यासाठी पुरेशी जागा देखील नाहीये। एकाच रूममध्ये अडगळीच्या व्यायामाचं साहित्य पडलेलं आहे आणि तिथेच मुलांचा उपहार बनवण्यात येतो आणि तिथेच या मुलांना शिकवलं जात आहे। अशा प्रकारची अवस्था या अंगणवाडीची झाली आहे। याला जबाबदार कोण आहे असा सवाल पालकांच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल विलास जाधव यांनी उपस्थित केलाय। सूर्यकांत शिर्के, सी24 तास, शिक्रापूर। घोडेगाव ग्रामपंचायत आणि घोडेगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आंबेगाव तालुक्यातील घोडेगावमधील अनधिकृत फ्लेक्स बाजीवरती धडक कारवाई करण्यात आली आहे। राजकीय असो किंवा शैक्षणिक संस्था, सर्वच प्रकारचे फ्लेक्स हटवण्यात आलेत। घोडेगाव ग्रामपंचायत आणि घोडेगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हायकोर्टाच्या आदेशानुसार आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे सर्वच्या सर्व फ्लेक्स हटवण्यात आलेत। ग्रामपंचायत कार्यालय घोडेगाव यांनी येथील अनधिकृतपणे करण्यात आलेल्या फ्लेक्स बाजीवरती कडक कारवाई करत सर्व फ्लेक्स जप्त केलेत। अनेक चौकातील अनधिकृत फ्लेक्स काढण्यात आलेत। घोडेगाव येथील बसस्थानकावरील काळेवाडी दरेकरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येणारी अनधिकृत फ्लेक्स देखील हटवण्यात आली आहेत। राजकीय पक्ष असो किंवा शैक्षणिक संस्था, कुठल्याही प्रकारचे फ्लेक्स येथे ठेवले नाहीयेत। सर्व अनधिकृत फ्लेक्स काढण्यात आलेत। या कारवाईमध्ये घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता दराडे, घोडेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक बाळासाहेब वनघरे, काळेवाडीच्या ग्रामसेविका अर्चना केदारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मोरे आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस कर्मचारी, स्टाफ उपस्थित होते। आज घोडेगाव हद्दीमध्ये फ्लेक्स बोर्ड, होर्डिंग, अतिक्रमण केलेले जे बोर्ड आहेत त्याच्यावर कारवाई पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत घोडेगाव, ग्रामपंचायत काळेवाडी आणि PWD यांच्या संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। सुरुवाती कारवाई हायकोर्टाच्या निर्देशानुसार विनापरवाना जे होर्डिंग फ्लेक्स आहेत ते ग्रामपंचायत मार्फत तर पोलीस स्टेशन यांच्या सर्वांच्या संयुक्त कारवाई चालू आहे। मोहसिन काठेवाडी, सी24 तास, घोडेगाव। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा सी24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त। ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार, एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार। ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। पाहूयात पुढची बातमी। राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करून खडांबा शिवारामधनं 6 दरोडेखोरांना जेरबंद केलाय। या टोळीकडनं गावठी कट्ट्यासह 6 लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय। गुरुवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे। 21 जून रोजी रात्री पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना माहिती मिळाली की राहुरी शिर्डी राहता लोणी नगर MIDC पोलीस ठाण्यामध्ये रस्ता लुटीसह इतर गुन्हे दाखल असलेली रस्ता लूट करणारी टोळी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून राहुरी हद्दीतील वांबोरी येथे लूटमार करणार आहे। पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी आपला फौजफाटा बरोबर घेत राहुरी तालुक्यातील खडांबा शिवारामध्ये देवनदीच्या पुलाजवळ टोळीला पकडण्यासाठी सापळा लावला। आरोपींची 4 चाकी स्कॉर्पिओ आणि विना नंबरची दुचाकी गाडी दिसताच त्यांना थांबण्याचा इशारा करण्यात आला आणि त्यावेळी ते न थांबताच तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये होते। त्यावेळी पोलिसांनी झडप घालत पाठलाग करून त्यांना पकडलाय।
पकडलेल्या आरोपींमध्ये अट्टल दरोडेखोर बाळासाहेब उर्फ बल्ल्या भाऊसाहेब साळवे हा आणि त्याचे साथीदार शंकर शामराव काळे, योगेश राजेंद्र जाधव, संदीप सुभाष नागुडे, रामनाथ शामराव मोरे तसेच रुपेश बाळासाहेब लांडगे असे अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. सदर टोळीनं गेले अनेक दिवसांपासून रस्ता लूट करत धुमाकूळ घातलाय अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यांच्याकडनं गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस, लाकडी दांडके, मिरचीची पूड, स्कॉर्पिओ आणि विना नंबरची काळ्या रंगाची पल्सर असा एकूण 6 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. सदर अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यानं अनेक गुन्ह्यांची उकल होणार आहे. सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, सहाय्यक फौजदार प्रभाकर तोडकरी, हवालदार शैलेश सरोदे, शंकर रोकडे, नवनाथ वाघमोडे, बंडू बहीर, सुशांत दिवटे, अनिल पवार, भैरवनाथ आडागळे, लाला पटेल आदींचा समावेश होता. दरम्यान आठवड्याभरामध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई आहे. याआधी पिंपरी अवघड शिवारामध्ये रस्ता लूट करणाऱ्या 5-6 जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. पकडलेल्या आरोपींवरती पुणे आणि औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अनेक गुन्हे उघड होणार आहेत अशी खात्री प्रमोद वाघ यांनी व्यक्त केली आहे. दिनांक 21/6/17 रात्री 22:30 वाजता सुमारास आम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर असताना माननीय पोलीस निरीक्षक वाघसाहेब यांनी आम्हाला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलून सांगितले की एक स्कॉर्पिओ गाडी आणि पल्सर, काळ्या रंगाची पल्सर गाडी, अशा गाडीवर काही लोक दरोडा घालण्याच्या तयारीनिशी, गंभीर स्वरूपाचा गुन्हा दरोडा करण्याच्या तयारीनिशी वांबुरी फाट्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. अशा माहितीवरून आम्ही 2 पंचांना साहेबांसमक्ष हजर केले. 2 पंचांना सदर घटनेची माहिती दिली. आम्ही शासकीय वाहन क्रमांक MS-16 N 367 या गाडीने सोबत स्टाफ PSI संगपल्लू, आम्ही API राठोड, पोनी वाघसाहेब आणि इतर स्टाफ असे शासकीय वाहनाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी गेलो. साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही शासकीय वाहनाने खडांबे खुर्द येथे देव नदीच्या पुलाजवळ लपत जाऊन बसलो. तिथे त्या संदर्भात साधारणतः 23:30 वाजताच्या सुमारास एक स्कॉर्पिओ गाडी मेहंदी रंगाची आणि एक पल्सर गाडीवर येत असल्याची आम्हाला निदर्शनास आली. आम्ही त्यांना थांबवून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील इसम हे पळ काढू लागले. गाडीतून उतरून आणि पल्सर गाडी सोडून ते पळायला लागले. त्या स्टाफच्या मदतीने आम्ही त्यांना पकडलं. त्यांना पकडून त्यांचे नाव वगैरे विचारले असतात. त्यांनी त्यांचे नाव शंकर शामराव काळे, योगेश रवींद्र जाधव, रुपेश बाळासाहेब लांडगे, रामनाथ मोरे, भाऊसाहेब उर्फ बल्ल्या भाऊसाहेब साळवे, संदीप सुभाष नागुडे असे त्यांनी त्यांचे नावं सांगितले. त्यांना आम्ही ताब्यात घेत असताना बल्ल्याने पळ काढला. त्यावेळेस तिथे असलेल्या स्टाफने त्याला पळाचा वापर करून ताब्यात घेतला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडनं आम्हाला एक गावठी कट्टा मिळून आलेला आहे. त्याचप्रमाणे त्या मॅगझिन आहेत, त्यामध्ये एक जिवंत राऊंडसुद्धा मिळून आलं. सदर आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडतीतून गावठी कट्टा व काही कॅश रक्कम 6,300 रुपयाची कॅश रक्कम त्याच्याकडनं जप्त केली आहे. तसेच तिथे असलेली पल्सर गाडीसुद्धा आम्ही रिकवर केली आहे. सदर स्कॉर्पिओ गाडी आणि पल्सर गाडी याची पाहणी केली. स्कॉर्पिओ गाडीमधून आम्हाला एक लायलॉनची दोरी मिळून आली. तसेच मिरची पावडर मिळून आलेली आहे. तलवार तिथून आम्ही जप्त केलेलं आहे. सदर इसम हे दरोडा घालण्याच्या पूर्वतयारीने मिळून आलेला आहे. सदर आरोपी मिळून आले. त्यांना आम्ही पोलीस स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला शिंगवे नाईक नगर येथे राहणार आहे. त्यांना अरेस्ट केलेलं आहे. त्यांना अरेस्ट करून सदर गुन्ह्यात पुढील विचारपूस करीत आहोत. तपास सुरू आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंचर ग्रामपंचायत आणि स्कूल कमिटी यांच्या पाठपुराव्यामुळे मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाजवळील पुलापासून महामार्गावरील जुना पुलापर्यंत असलेल्या नाला सफाईची कामं सुरू झाली आहेत. मोर्डे फूड्स यांच्या मदतीनं हे काम सुरू झालंय. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयालगतच्या खर्डी नाल्याच्या खोलीकरणाला आणि सफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे.
ग्रामपंचायत मंचर आणि स्कूल कमिटी यांच्या पाठपुराव्यामधनं शाळेजवळील पुलापासनं महामार्गावरील जुन्या पुलापर्यंत असलेल्या नाला सफाईचं काम पोकलँड डंपरच्या साहाय्यानं सुरू झालंय. मोर्डे फूड्स यांच्या मदतीनं हे काम सुरू झालंय. त्याच्या उद्घाटन प्रसंगी मोर्डे फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी संदीप एरंडे, निलेश शिंदे, उद्योजक नंदकुमार मोर्डे, नामदेव गायकवाड, महात्मा गांधी विद्यालय मंचरचे प्राचार्य उत्तम आवारी, उपप्राचार्य माधव कानडे, रयत बँकेचे संचालक पंढरीनाथ बारवे, मंचर गावचे सरपंच दत्ता गांजाळे, शिक्षक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी यांनी नाले सफाईसाठी मंचर ग्रामपंचायतीच्या माध्यमामधनं पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. बऱ्याच वर्षांपासून नाल्याच्या सफाईचं काम रखडलं होतं. या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या हॉटेल व्यावसायिक आणि दुकानदार कचरा आणि शिळं अन्न टाकत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाता येताना घाणीचा सामना करावा लागत होता. 2 दिवसांपासून नाल्याचं काम सुरू झालंय. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी घाणीच्या त्रासापासून मुक्त झालेत, अशी माहिती महात्मा गांधी विद्यालय मंचरचे प्राचार्य उत्तम आवारी यांनी दिली आहे. मी प्राचार्य उत्तम आवारी, महात्मा गांधी विद्यालय मंचर. ही शाळा 1950 साली स्थापन झाली. शाळेची विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळं इमारतीच्या सोयी करताना आपल्या शाळेच्या अगदी शेजारी जुना ओढा आहे. त्या ओढ्याच्या कडेला आपली मोठ्या इमारती आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थी बसतात. परंतु त्याच्या पाठीमागच्या बाजूला जो ओढा आहे त्याच्यामध्ये झाडी वाढलेली किंवा इतर गटाराचं पाणी सोडलेलं, पाण्याचा प्रवाह थांबल्यामुळं अस्वच्छपणा आणि त्यामुळं मच्छर डास याचा त्रास आपल्या मुलांना होता. आणि ते गेले अनेक वेळा त्याचे प्रयत्न झाले की हा ओढा स्वच्छ व्हावा. सुदैवाने मागच्या आठवड्यामध्ये स्कूल कमिटीची मीटिंग झाली आणि त्यामध्ये हा विषय प्राधान्यक्रमाने मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चर्चेला आला. आणि मोर्डे जे आहेत कॅडबरीचे, तर त्यांना विनंती केली आमच्या स्कूल कमिटीच्या वतीने. त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि खऱ्या अर्थानं आपण ज्या भागामध्ये काम करतो तर त्याचा जो CSR असेल तर तो समाजाच्या कामासाठी, आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी व्हावा, यासाठी त्यांनी तो सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांचे अधिकारी या ठिकाणी आले आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मंचर गावचे सरपंच तेही स्वतः त्या ठिकाणी, माननीय दत्ताजी गांजाळे त्या ठिकाणी आले. ग्रामपंचायतच्या वतीने त्यांनीही पुढाकार घेतला आणि या माध्यमातून प्रत्यक्ष काल मशीनद्वारे, मोठी मशीन आहे त्याद्वारे या नाल्याची अगदी व्यवस्थित स्वच्छता करून मुलांचं, ही भावी पिढी आहे आपली, आरोग्य त्यांचं चांगलं असावं यासाठी अतिशय चांगलं काम सुरू झालेलं आहे. भविष्यकाळातही या आरोग्याची काळजी जशी शाळा घेतच असते, परंतु समाजानेही त्याला सहकार्य करावं. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या समाजालाही आवाहन करेल, या परिसरातल्या ही शाळा ही समाजाच्या विश्वासावर आम्ही चालवतो. आम्ही थोडे लोक काम करत असतो आणि समाजाचा, ग्रामस्थांचा, पत्रकारांचा, या सर्वांचा जर सपोर्ट असेल तर आपण ही शाळा अतिशय चांगली आहे ती अधिक चांगली करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. धन्यवाद. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. शेवगावमधील हरवणे हत्याकांडाच्या तपास संदर्भात पोलीस योग्य दिशेने तपास करतायत. कुटुंबियांनी दुःख बाजूला ठेवून तपास कार्यामध्ये पोलिसांना मदत करावी. राज्य शासन आपल्या पाठीशी आहे. आरोपीला कठोरात कठोर शासन करण्यात येईल, त्यामध्ये कोणतीच कसर ठेवली जाणार नाहीये, असं आश्वासन राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिलंय. शेवगाव येथील हरवणे हत्याकांडातील कुटुंबियांच्या विद्यानगर येथील घरी जाऊन हरवणे यांच्या सासू श्रीमती राधाबाई, मुलगी शीतल यांचे राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी भेट घेऊन सांत्वन केलंय. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेच्या तपासासंदर्भात आपण जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा केली आहे.
पोलिसांचा तपास योग्य दिशेने व्हावा याकरता नातेवाईकांनी आता दुःखामधनं सावरून आपल्या जवळ असलेली माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावं, जेणेकरून पोलीस लवकरात लवकर आरोपींच्या मुसक्या आवळतील, असं यावेळी जानकर म्हणालेत. मयत हरवणे यांच्या सासू राधाबाई झिरपे म्हणाल्या की माझे जावई देशसेवा करत असताना शहीद झाले असते तर काहीही दुःख झालं नसतं. मात्र ज्या क्रूर पद्धतीने त्यांची हत्या झाली आहे ते पाहता सरकारनं त्वरित आरोपी पकडून आम्हाला न्याय द्यावा. आमचं अख्खं कुटुंब संपलंय. आरोपी लवकरात लवकर पकडावे हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अप्पासाहेब हरवणे माझी मिलिटरीमॅन आहे. सुनंदा हरवणे आणि स्नेहला हे जे हत्याकांड झालेलं आहे ते फार दुःखद आहे. राज्य सरकार आणि पोलीस खातं योग्य ते तपास करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होईल, खरे आरोपी मिळतील, त्याला राज्य सरकार मोकळा सोडणार नाही. ह्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. सर, मित्रपक्ष असतील तुम्ही इतकं गांभीर्याने बघितलं घटनेकडे. भाजपचे कोणते मंत्री आणखी रामसिंगचे पालकमंत्री सोडून कोणीच नाही आले. सर आणि प्रकारे मला वाटते पालक राम शिंदे साहेब आले, मला वाटते ताई आपल्या मुख्य ताई बी येऊन गेल्या आणि गांधी खासदार साहेब बी येऊन गेले मला सांगितलं. त्यामुळे येत जातील, काय हरकत नाही. माझा आज नगरचा दौरा होता. या गोष्टीकडे अशी गोष्ट घडल्यानंतर माणुसकीला काळे मला होता. इथं राजकारण आणू नये आपल्याला, माझी विनंती. आणि पोलीस खात्याला गृह खात्याला ह्या गोष्टीचं साथ द्यावी सर्वांनी. पत्रकार नाही माझी विनंती. राजकारणात वगैरे काही नाही, सत्य आहे ते बाहेर यावं. कुणाचे असू तुम्ही सरकार असलं, आम्ही असू तुम्ही सर्वांचे मिळून. त्यामुळे इथं राजकारण न होता या फॅमिलीला न्याय मिळावा आणि अशी वेळ कुठल्याही लोकांवर येऊ नये एवढं माझी प्रार्थना. मी SP साहेबाशी बोललो, कमिशनर साहेबाशी बोललो, चोबे साहेब येऊन गेले नागशे दिले यांचे. SP साहेबांनी टीम लावल्या. जवळजवळ 6 टीम काम करतात. त्यांच्या परीने गृह खातं काम चांगलं करते. माझी आपल्याला पत्रकारांना माझी विनंती आहे की तुम्ही ह्या दृष्टीचं पॉझिटिव्ह टाका, एवढीच फक्त कळकळीची, आणि त्या कुटुंबाला न्याय मिळावा. राज्याच्या वतीनं राज्य सरकार म्हणून आम्ही काहीच कमी कसूर पडून देणार. वकील पाहिजे असेल त्या गोष्टींची एकदा इन्व्हेस्टिगेशन झालं की जो पुढेला व्यासच झालं विशेष त्यावेळेस देखील आम्ही. माझी विनंती आहे की आपण मंडळी थोडंसं सहयोग करण्याचा इन्व्हेस्टिगेशनला राज्य सरकारला प्रयत्न करावा, असं नम्र आव्हान आपल्या पत्रकारांना. संदीप देहाडरा सह अलीम शेख, C24 तास, शेवगाव. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. महाकाळ वाडगावमधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 18 तासानंतरही दवाखान्यात. कुटुंबीय आणि खासदार लोखंडेंचा संताप व्यक्त. कर्जत डेपो लिहिलेली STची प्रतिकृती देऊन नामदार शिंदे यांचा मनसेच्या वतीनं सत्कार. ST डेपोच्या प्रश्नाकडे वेधलं लक्ष. हिंदू मुस्लिम ऐक्याचं उत्तम उदाहरण. मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांना वाटलं पिठलं आणि भाकरी. आणि रावरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई. खडांबा शिवारामधनं 6 दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात.